एक युनिक गन. ही आधी खूप फेमस गन होती. हिला बोलतात कॉम्पॅक्शन गन. त्याचा बट पण ॲडजस्ट. आता आपण बघूया की ही एक तायवानीज एक कंपनी आहे KWC. त्याची एक ऑटोमॅटिक फर्स्ट टाइम ऑटोमॅटिक गन आली आपल्याकडे. ही आपण वरती दादासाठी मी बोलतो हा असतो मेजर. आपल्याला हे करायचं असतं. आपण बघूया आता सिंगल शॉट. कसं वाटलं? कसं वाटलं? डेंजर आहे म्हणजे ज्याला सवय आहे ना. नमस्कार मित्रांनो, मी आशिष सावंत. स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो, मी आता असं ठाण्यात आहे. कुठला शॉप आहे, नाव काय? द ठाणे आउटपोस्ट. द ठाणे आउटपोस्ट असं नाव आहे. आणि मी आता या दादाकडे येईल. त्या दादाचा शॉप आहे. तर या दादाचं नाव आहे गौतम दाभाडे. तर भरपूर वेळ आम्ही आता डिस्कस केला सगळ्या विषयावरती, कारण मी असे माल बनतो, त्यामुळे थोडी भाषा जरा प्रॉब्लेम होय तुझा. पण असो, पण मला मालवण आवडते, पण मालवणी जेवण पण खूप आवडतं. मालवणी लोक आणि असे कोण आले पण नसतील तुझ्याकडे काही मालवणचा व्हिडिओ बनवायला असा. बरोबर. फर्स्ट टाइम आहे की मी मालवणच्या पद्धतीमध्ये एकदम व्हिडिओ शूट करणार आहे. आणि पहिल्यांदा दादा माझ्याशी भेटला आणि मला बोलला की मी मालवणी भाषेत बोललो बोल ना, तू बिंदास बोल. मला जसं समजतं, मला जेवढी पण मालवणी समजते मी त्या हिशोबाने बोलेन. आणि जर का माझी थोडीफार खराब असेल तर तुम्ही समजून घ्या. तर मित्रांनो, आता आणि हे व्हिडिओ बघलास ना, तर मुंबईतलं माझं शॉप मधलं पहिलंच व्हिडिओ आणि दादाच्या शॉपवरती पहिलंच व्हिडिओ मुंबईतलं माझ्या. तर थोडाफार सांभाळून घ्यावा आणि आपण आता व्हिडिओ स्टार्ट करूया. जास्त मोठं झालो तर हे होईल, पण आपण आता सगळ्या गनबद्दल इन्फॉर्मेशन घेऊया. आणि आता दादा मग सांग, या शॉपला पुढून किती वर्ष झाली? आता ह्या शॉपला तर नियर बाय 2 वर्ष झालेत, पण माझा बिझनेस हा जवळपास 14 वर्षापासून आहे. पण तेव्हा मी डिस्ट्रीब्युशन करायचो, पण आता मी प्रॉपर एक शॉप ओपन केलाय. आणि शॉप ओपन करण्याचं कारण हाच होता की मी बघायचो की लोकांना ना एअरगन्स याबद्दल माहितीच नव्हती. एअरगन काय असतात, कसे असतात, ते लोकांना माहितच नव्हतं. जेवढे बाकीचे होते, ज्यांना माहिती होते, ते घ्यायचेच माझ्याकडून ऑनलाईन. पण हे आपल्या रिटेलमध्ये कोणालाच माहित नव्हतं की एअरगन्स काय असते. पण मी एक छोटासा एक आपला एक जसा पण आहे तसा एक शॉप चालू केला. त्याच्यामध्ये आपण हे पण ठेवलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये, इव्हन मी बोलू पूर्ण इंडियामध्ये माझ्यासारखा शॉप तुम्हाला नाही मिळणार. का? कारण माझ्या इथे तुम्ही खाली विकत पण घेऊ शकतात, वरती शूटिंग रेंज पण आहे, तिथे चालवून पण बघू शकतात. पण दोन्ही गोष्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत. एकतर तुम्हाला जर विकत घ्यायची, विकत पण घ्या. जर फक्त तुम्हाला चालवायची आहे, तरी तुम्ही या 99 पासून तुम्ही चालू शकतात गन. आणि घेण्याची गोष्ट झाली तर आपल्याकडे 2000 पासून एअर पिस्तॉल चालू होतात आणि 5,500 पासून रायफल चालू होतात, ते ब्रेक बॅरल. जर आपण इंडियन पासून ते इम्पोर्टेड सगळ्या गन अवेलेबल आहेत. आणि माझ्यासारखी व्हेरायटी तुम्हाला कुठेच नाही मिळणार. या आता आपण बघूया आपल्या ज्या व्हेरायटीज आहेत. फर्स्ट ऑफ ऑल हे इंट्रोड्यूस करतो. या सगळ्या ज्या गन्स आहेत त्यांना बोलतात CO2 गन्स. ह्यांच्यामध्ये CO2 सिलेंडर लागतो. ह्याच्यामध्ये अजून पॅलेट्स व एक मिनिट, हे बॉल बेरिंग्स, ह्या दोन्ही गोष्टी लागतात. आणि ह्या जेवढ्या पण आहेत ह्या सेमी ऑटोमॅटिक आणि ऑटोमॅटिक गन्स आहेत हे सगळ्या. आणि ह्याच्यामध्ये इंडियन पण आहे. 29,000 पासून इंडियन येते. जशी इम्पोर्टेड घेणार 60, 65, 70 जशा तुम्ही घेणार तशा प्रकारे सगळ्याच आहेत. तर आता हे ठाण्यातलं जे शॉप आहे त्याचा ऍड्रेस आणि तुझा नंबर देऊन ठेव, कारण जर यायचं असेल तर येणार कसं आहे? आपलं ठाणे पश्चिमला आहे. टेंभी नाका करून इथे आपला मेन एरिया आहे. टेंभी नाका सिव्हिल हॉस्पिटल करून एक लँडमार्क आहे. सिव्हिल हॉस्पिटलच्या अपोजिटलाच आहे. आपला एक टी जंक्शन आहे, ते सिव्हिल हॉस्पिटलचा त्याच्या अपोजिटलाच आहे आपलं शॉप. आणि इथे कोणालाही विचारलं जरी बंदुकीचं दुकान कुठे, कोणी तुम्हाला सांगेल, कारण सगळ्यात युनिक शॉप माझाच आहे इथे. तर मित्रांनो, आता आपण सगळ्या गनची इन्फॉर्मेशन घेऊया आणि नंतर बघूया कुठले कुठले गन अवेलेबल आहेत ते दादा. हो, सगळे आपण बघूया. आणि इव्हन आपण वरती मी 7 प्रकारचे मॉडेल्स पण ठेवलेत जे आपण ट्राय करू शकतात, ते पण ट्राय करूया. आणि सोबत एक तुम्हाला सांगतो, माझा शॉप ओपन होतो सकाळी 11 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. आणि फक्त बुधवारी बंद असतो आपला, बाकी सगळे दिवस चालू असतो. ओके. आणि तुझा नंबर पण देऊन ठेव. हो, माझा नंबर आहे 9326553139. तर आता आपण बघूया कुठले कुठले गन अवेलेबल आणि किती प्राइस पासून चालू आहेत ते गन. बघूया, चला. चालेल.
आपण बघूया आता की गन्सचे किती टाइप्स असतात. 3 टाइप्स असतात गनचे. एक असते CO2, दुसरी असते ब्रेक बॅरल आणि तिसरी असते PCP गन. PCP गनचा अर्थ असा असतो की प्री चार्ज न्यूमॅटिक. त्याच्यामध्ये कंप्रेस एअर भरला जातो. जसं की ही गन आहे. हा जो सिलेंडर असतो ह्याच्यामध्ये कंप्रेस एअर भरला जातो. त्या एअरच्या प्रेशरनी छर्रा हा पुढे जातो. आणि एक असते ब्रेक बॅरल. ब्रेक बॅरल म्हणजे हा जो बॅरल आहे हा इथून मोडतो आणि इथे एक सिंगल पॅलेट टाकायचा असतो. हे सगळं आपण चालवून पण बघूया वरती. आणि त्याच्यानंतरला झाले CO2 गन्स. CO2 गन्स मध्ये ही ही आहे CO2 गन. CO2 गन हिचा लागतो इथे मॅगझिन लागते. मॅगझिन मध्ये इथे बॉल्स टाकले आपण. इथे CO2 सिलेंडर टाकला. CO2 सिलेंडर टाकल्यानंतर ही आपण कंटिन्यू फायर करू शकतो. जवळजवळ ह्याच्यामध्ये 17 राऊंड्स बसतात. आणि ही ओरिजिनल मेड जर्मन आहे बेरेटा. ओरिजिनल मेड आहे, जर्मन आहे. ची किंमत पण थोडीफार जास्तच आहे. 85,000 आता हिची सध्या किंमत चालू आहे. पण पुढे जाऊन कमी जास्त हे होत असतात, डिपेंड इम्पोर्ट वरती. ओके. हे 3 टाईपचे तर आपण गन बघितले. आता मी तुम्हाला दाखवतो एक युनिक गन. युनिक गन का? कारण तुम्ही बघितले असेल ही खूप साऱ्या बॉडीगार्ड्सकडे किंवा आर्मी ऑफिसर्सकडे असा लुक असतो एकदम. ह्याला बोलतात, हा लुक असतो कार्बाईन मॉडल. म्हणजे कार्बाईन म्हणजे का? हा एकदम शॉर्ट बॅरल आणि एकदम क्विक ऍक्शन असतो. आणि इथे जे सेफ्टी लॉक पण दिलंय, सेफ आणि फायर मोड इथेच असतो. आणि ह्याचा युनिकनेस काय वाटतो मला की हे एकदम लाईट वेट पण आहे. ह्याचा बट पण ऍडजस्ट होतो. बट आपल्यानुसार आपण ऍडजस्ट करू शकतो. आणि ह्याचा जो रिअर साईड पण खूप मस्त दिलाय एमिंग साठी. आणि प्लस हा CO2 नाही, काय नाही, हा ब्रेक बॅरल आहे. सिंगल सिंगल शॉट चालतो. ह्याच्यामध्ये आपण पुढे कॉर्क पण लावू शकतो तो आवाज करण्यासाठी. आणि हे पण आहे ह्याचा एकदम अॅक्युरेसी पॉवर पण खूप चांगली आहे. हा एक मॉडेल मला पर्सनली खूप आवडतो. हेवी आहे की? हा हेवी काय, जास्तीत जास्त हिचा 2 किलोच्या आसपास हिचं वजन आहे. म्हणजे नॉर्मल आहे? हा नॉर्मल वजन आहे. नॉर्मल एवढं तर बेसिक वजन असतंच प्रत्येक गनचं. पण ही कशी ही एकदम शॉर्ट आहे आणि एकदम चांगली आहे. म्हणून मला ही एकदम युनिक आणि चांगली वाटते. त्यामुळेच मला दाखवायची इच्छा होती. ही एक मला खूप आवडते पर्सनली ही गन. त्याच्यानंतर आपण दुसरी गन बघूया. आता हे PCP मध्ये तर हे जनरली सगळ्यांना, जर मी जसं की सांगितलं, हे शॉर्ट बॅरल आहेत. याला सगळे बुलपअप मॉडेल बोलतात. असं हे शॉर्ट बॅरल का? कारण हे कंप्रेस एकदम छोटा आपण क्विक घेऊ शकतो म्हणून तसे मॉडेल आहेत. आणि ह्याच्यामध्ये पण सेम आपली मॅगझिन लागते 10 शॉट. ही PCP गन आहे. ही आहे अजून एक युनिक गन. ही आधी खूप फेमस गन होती. हिला बोलतात पंप ऍक्शन गन. ह्याचा बट पण ऍडजस्ट होतो. हे असा पंप करायचा असतो. पंप केला आपण, कॉक केली आणि शूट केला. हा असा हे असतो. आणि इथे आपल्याला पॅलेट टाकायचं असतं. ही पण आपण वाटलं तर ही पण चालून बघूया वरती. हिची साधारणतः अंदाजे रेंज किती यायची? हिची रेंज ना डिपेंड आपण किती वेळा पंप करतोय. असा जेवढा आपण पंप करू, 10 पंप केले तर जवळजवळ ही जाते 40 ते 50 मीटर पर्यंत जाते. ही सिंगल सिंगल शॉट असतो त्याचे. प्रत्येक वेळा कॉक करायचं, कॉक इन कॉक आउट असं असतं हिचं. ओके. हो. हे पण आपण एकदा बघूया वरती, चालून पण बघूया ही. आणि हे युनिक वाटतंय थोडं. हे लायटर्स आहेत. लाईटर आहे ऍक्च्युली लायटर्स आहेत ते. हा. का? कारण खूप जण येतात त्यांना कसं जे ऍडव्हेंचर करतात, म्हणजे कुठे कुठे फिरायला जातात, त्यासाठी त्यांना कसं लायटरची गरज असते. पण हे कसं नॉर्मल तर लायटर सगळ्यांकडेच असतं. हो. पण गन्सचे लायटर हे झाले हे गन्सचे लायटर खूप हे पण युनिक lighter वाटतं. आहे? हा हा पण लायटर. आपण लायटर, आपण वाटला गन वाटली, हा. लायटर आहे तो. लायटरच येतो. आपण आता बघूया की जसं की मी बोललो 2000 पासून गन आहेत. 2000 पासून कसले आहेत बघा. ही एकदम बेसिक आपली खटक्यावाली ब्रेक बॅरल. पूर्ण ब्रेक करायची, पॅलेट टाकला, शूट केली, ही अशी. हो. आणि रायफल मध्ये तर मी बोलू आता सगळ्यात जर पॉवरफुल गन कुठल्या चालू आहेत तर ती आहे आर्मर कंपनीची क्लासिक NX. खूप पॉवर आहे हिला. 1300 FPS पर्यंत पॉवर आहे. मारा पण खूप जबरदस्त आहे 100 मीटरचा. खूप ही मला पण पर्सनली खूप आवडली आर्मरची. ही पण आहे. हे अवेलेबल आहेत आपल्या. कधी पण तुम्ही नंबरवरती कॉल करा,
जर का तुम्ही कुठे आपला मालवण त्या साईडला आहे तर आपण कुरिअर पण करतो. आपल्या इथे कुरिअर फॅसिलिटी पण आहे आणि तुम्हाला जर का वन डे डिलिव्हरी पाहिजे तर आपल्या इथनं खूप सारे ट्रॅव्हल्स आहेत जे डायरेक्टली मालवण कोकणामध्ये सगळीकडे जातात. ते फक्त पिकअप करायचं आपलं जसं आहे ते. हा, आता मी ना किड्स सेक्शन मध्ये येतो जिथे छोट्या लहान मुलांचे. मुलांसाठी लहान मुलांसाठी आपण काय काय बऱ्याच वेळा होतं की लहान मुलांना पण आपल्याला काहीतरी असं युनिक गिफ्ट द्यायचं आहे. पण त्यासाठी बघा हे आहेत, हे टॉय गन्स आहेत. इथे आपण ते नॉर्मल PUBG मध्ये बघितले. हे आहेत, इथे बॉल बेरिंग टाकू शकतो आपण. हा. असे प्लास्टिक वाले प्लास्टिक वाले बॉल्स टाकले इथे, टाकले अशी मॅगझिन लावली आपण, मॅगझिन लागली आणि हे केलं, शूट केलं. लहान पोरांना आपण एक थोडाफार आयडिया देऊ शकतो गन बद्दल. त्यानंतरला हे रॉकेट लॉन्चर पण आहे, नर्फ गन पण आहे. प्रत्येक जागेवरती तुम्हाला नर्फ गन कधी लवकर मिळणार नाही. हे नर्फ गन पण आहे, इलेक्ट्रिक ऑटोमॅटिक नर्फ गन पण आहे. आणि हे वॉटर गन आहे. त्यानंतरला प्लास्टिक एमोज गन आहेत. हे सगळेच आहेत आपल्याकडे. आणि ऍक्सेसरीज मध्ये पण, ऍडव्हेंचर ऍक्सेसरीज मध्ये पण हे कॅराबायनर, त्यानंतरला हे पॉकेट नाईफ्स, हे सगळं जे ऍडव्हेंचर प्रोडक्ट मध्ये आपण यूज करू शकतो. जसं की हे लाईट्स पण आहेत. हे सगळ्या प्रोडक्ट्स आहेत. आणि अजून एक प्रोडक्ट आहे जो खूप लोकांनी यूज केला पाहिजे. ह्याला बोलतात डेव्हिल्स क्राय. आता दाखवतो मी का डेव्हिल्स क्राय असतो. हा ऍक्च्युली सेफ्टीसाठी आपण यूज करू शकतो. जर का आपण म्हणजे फिमेल कुठे ट्रॅव्हल करतात जास्त, किंवा त्याच्यानंतरला आपण कुठे कॅश कॅरी करतो, किंवा आपण अशा ठिकाणी जातो जिथे प्राण्यांचा किंवा अशा काही लोकांचा पण धोका असतो जे चोरीमारी करणारे किंवा प्राणी असतात. तर त्यासाठी ना हा खूप युजफुल एक डिव्हाइस आलाय. ह्याला बोलतात डेव्हिल्स क्राय. आता आपण बघूया डेव्हिल्स क्राय काय. हे बघा, सायरन सारखा. हा म्हणजे जवळजवळ आहे ना त्या 10 ते 12 मीटरच्या एरियामध्ये हा एवढा आवाज करेल की, आणि हा प्रत्येक लेवलला वाढत जातो आवाज. हो. आणि नंतरला प्राण्यांचं झालं, प्राणी तर आवाजाला खूप घाबरतात. कुठलाही प्राणी असू दे, आवाज केला कशावर आहे म्हणजे याची काय चार्जिंग असतो, चार्जिंग आहे? चार्जिंग वरती असतो हा. चार्जिंग असतो, जे इथे चार्जर लागतो, चार्जिंग करू शकतो आपण. म्हणजे आपली नॉर्मल चार्जिंग. हो, नॉर्मल चार्जिंग नक्की घ्या तुम्ही. आणि अजून एक सेफ्टीसाठी ना मी एक खूप मस्त प्रोडक्ट आलाय, जर्मन प्रोडक्ट आहे तो. म्हणजे आपण नॉर्मल तर पेपर स्प्रे बघितलाच असेल, पण पेपर गन हे पहिल्यांदा बघितले असेल. पेपर गन म्हणजे काय असतं, ब्लॅक पेपर म्हणजे आपली काळी मिरीचा लिक्विड असतो ह्याच्यामध्ये. ही असते जर्मन मेड आहे. ही तिथले जर्मनचे पोलीस ऑफिसर्स वापरतात. ह्याच्याने कोणाला दुखापत नाही होत, पण ह्याच्याने आपल्याला एक वेळ मिळतो की आपण त्या अशा कुठल्या जागेवरती फसलोय तर निघायला. हे लेडीज साठी खूप कामात येतं. जर का तुम्ही लेडीज असतील तर तुम्ही नक्की परचेस करा. जर का तुम्ही जेंट्स असतील तुम्ही पण नक्की परचेस करा. असं नाही की फक्त लेडीज वर गरज असते का? नाही, काहीच गरज नाही. ह्याचा फक्त एक नॉर्मल एक सिलेंडर येतो, इथे टाकायचा, इथे ठेवला आपण आणि दाबला, डायरेक्ट बाहेर पडतो. तुझ्याकडे अवेलेबल आहे की? हा, सगळं अवेलेबल आहे. ओके. हो, या सगळे आहेत प्रोडक्ट आता हे जे नवीन आलेले आहेत. कारण बघा हे सगळे ही ऍक्च्युअल मध्ये सेफ्टीसाठी वापरू शकतो. एअरगन्स ही सेफ्टीसाठी नाही वापरू शकत, पण ती ब्लॅक पेपर गन ही म्हणजे बोलू शकतो की आपण बाय गव्हर्नमेंट ऑथराइज आहे की तुम्ही ब्लॅक पेपर वापरू शकता, ब्लॅक पेपर गन. आणि हिचं कसं आहे की आपला नॉर्मल जो पेपर स्प्रे असतो तो असं जातो, स्प्रेड होतो. हा सरळ जातो, बुलेटिक स्प्रे करतो, म्हणजे सरळ जाईल 10 फूट पर्यंत, सगळ्यांना शांत करेल असं आहे. आणि ह्याची जळण खूप आहे. हे तर झाले, चला मी एक्स्ट्रा प्रोडक्ट दाखवले का, कारण माझी इच्छा होती ह्या सगळ्या गोष्टी पण लोकांना कळले पाहिजेत. आपण सेफ्टीसाठी पण काय काय वापरू शकतो. आणि आता हे आपण सगळे गन बघितले. हो, हे नवीन आलेले आहेत ते सगळे बघितले गन. हे कसे आहेत, हे जे आहेत ना, ही SDB करून एक कंपनी आहे, खूप चांगली 40 वर्ष जुनी कंपनी आहे कोलकाताची. ती एवढे ब्युटिफुल डिझाईन बनवते ना वूडवरती, आणि पॉवरफुल आणि एकदम क्लासिक. हे वूड आहे? हा, लाकूड आहे, पूर्ण लाकडाचं काम आहे. हे सगळं लाकडाचं, चांगलं आहे, खूप चांगलं डिझाईन आहे.
हे बघा, हे बघा बघू शकता तुम्ही डिझायनिंग कशी केली आहे ती. खूप चांगला. हा मला पर्सनली खूप आवडतं की हे एक क्लासिक. आपण एक घरात बोलू शकतो, आपण कोकणामध्ये खूप सारे वाडे असतात. बरोबर. वाड्यांमध्ये आपण लावू शकतो आपल्या घरामध्ये एक शान म्हणून एक लावू शकतो की हा Hobby एक म्हणून. क्लास आहे, हा एक हॉबी म्हणून तेवढं पण लावू शकतो आपण. आणि ही इंडियाची फर्स्ट, मी सांगतो, ही इंडियाची फर्स्ट अंडरलिव्हर गन आहे. इंडियामध्ये पहिल्यांदा कोणत्या कंपनीने अंडरलिव्हर, ह्याच्या आधी फक्त जर्मनच बनवतात. त्यानंतरला ही इंडियाची फर्स्ट अंडरलिव्हर गन आली. हिला पॉवर चांगली आहे. बाकीचं नॉर्मल बघायला गेलं ना, हे ब्रेक बॅरल असतात, पण हिचा काय होतं, हा रॉडच फक्त ब्रेक करायचा असतो. इथे स्लाइड केला आपण, इथे एक छरा टाकायचा असतो. ही पण आहे एक गन. ओके. आता एवढे सगळे माझ्याकडे तर हो. खूप 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 गोष्टी आलेल्या आहेत. तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि मी असेलच इथे. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी गाईड करेल. जेवढे पण माझे कस्टमर येतात ते खूप खुश असतात माझ्या, जेव्हा आम्ही इंटरॅक्ट करतो एका बरोबर. दुसऱ्यासोबत. आणि कधीतरी एकदा आलात ना इथे शॉपला भेट द्यायला तर नक्की या. दादा चांगली इन्फॉर्मेशन म्हणजे प्रत्येक गन बद्दल चांगली, हो. जी गन तुम्हाला घ्यायची असेल ना त्या गन बद्दल, प्रत्येक गन बद्दल इन्फॉर्मेशन चांगली देईल. म्हणजे प्रत्येक त्या गन बद्दल जी काय माहिती आहे, कशी यूज करायची, कसं काय करायचं, सगळी माहिती तुम्हाला देईल नक्कीच. आणि चांगली इन्फॉर्मेशन देईल. आणि याच्यानंतर आपण दुसरीकडे काय बघूया. आपण आता बघूया, जे खूप जण ज्यांना एअरगन्स माहितीये त्यांना डायना हा नाव नक्कीच माहिती असणार. डायना म्हणजे काय? डायना ही अशी जर्मन कंपनी आहे जिने ओरिजिनेट केली एअरगन. जगाला जर इंट्रोड्यूस कोणी गन करून दिली एअरगन मध्ये, ती म्हणजे डायना कंपनी होती. ही जर्मन कंपनी, ही पण डायना. तिची पण आपल्याकडे 3 पीसीपी मॉडेल अवेलेबल आहेत. ब्रेक बॅरल पण होऊन जातील, पण आता सध्या आपल्याकडे पीसीपी मध्ये पण अवेलेबल आहे. बरोबर. हे पण आहेत. यांच्यामध्ये स्कोप वगैरे बरेच गोष्टी आहेत आपल्या. आपण स्कोप पण बघूया थोड्याच वेळात. आपण स्कोप पण बघूया. स्कोप पण आपल्याकडे अवेलेबल प्रत्येक आहे. म्हणजे ज्या गनला लागतील ते. हा, ज्या गनला लागतात त्या. ओके. आता आपण बघूया की ही एक तायवानीज एक कंपनी आहे, KWC. त्याची एक ऑटोमॅटिक, फर्स्ट टाइम ऑटोमॅटिक गन आली आहे आपल्याकडे. ही आपण वरती दादासाठी मी बोललो चला ही पण ट्रायच करूया आज ही पण दाखवूया की कशा प्रकारे आपण CO2 वापरू शकतो. आणि सेमी ऑटोमॅटिक आणि ऑटोमॅटिक हे दोन्ही चालतात. ही दोन्ही आहे. हे सगळं मी पूर्ण वरचा फंक्शन वरती दाखवेल. चला दादा, आपण आता जाऊया वरती. तर आता ही गनचा आपण ट्रायल घेण्यासाठी वरती जाऊया. हो हो. तर ही आधी गन मला वाटतं कोणाला दाखवली नाही होती. नाही अजूनपर्यंत आणि मला नाही वाटतं माझ्या दाखवली. एवढे फर्स्ट टाइम दाखवली. फर्स्ट टाइम दाखवतोय मी. तर वाली खूप आता मस्त गाणे. चला वरतीच बघूया. आता बघूया आपण ही जी खाली आपण बोललो की ऑटोमॅटिक गन, ही आपण चालून बघणार आहे. आता ही ट्राय करूया कशी करायची. फर्स्ट ऑफ ऑल इथे याचा बटन असतो गनचा, हा आपण ओपन केला. मॅगझिन निघाली बाहेर आपली. मॅगझिन मध्ये सगळ्यात आधी ॲलन की लागणार. एक मिनिट स्टॉप करू. आपण बघूया, ही ॲलन की लावायची असते इथे. हे आपण ओपन केलं. त्याच्यानंतरला आपण हा घेतला ओमारेक्सचा जर्मन CO2. ह्याच्यावरती आपल्याला हे जर्मनीचा ऑइल येतो, कीबग ऑइल करून, तो आपण एक ड्रॉप टाकायचा इथे. टाकला आपण ह्याच्यावरती एक, आणि आतमध्ये ते आपण टाईट करायचं. झाला टाईट. हा ठीक आहे. CO2 लागला. आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया बॉल्स. पहिले तर हे खाली घ्यायचं आणि उजव्या बाजूला इथे अटकणार. टाकले बॉल्स. आपण हे सगळे गन्स चालवण्याच्या आधी ना, एक असं एक सेफ्टी म्हणून कधी पण तुम्ही हेडफोन्स घेऊ शकता तुमचे, की कानाविनावरती लागले नाही पाहिजे, त्यासाठी हेडफोन लावू शकतात. त्याच्यानंतरला आपला हे सेफ्टी गॉगल्स, कारण खूप महत्वाचे असतात सेफ्टी गॉगल्स. सेफ्टी गॉगल्सने काय की आपले डोळे वाचतात त्याच्यात. हे सेफ्टी गॉगल्स लावले आपण. आणि जेव्हा पण तुम्ही पिस्तॉल चालवतील तेव्हा पकडताना सेम पोझिशन, आपले 3 बोट इथे, एक बोट इथे, आपला अंगठा इथे, आणि दुसऱ्या हाताने प्रॉपर आपण होल्ड करतोय.
आणि करताना ह्या रिअर साईड मधून हा जो फ्रंट साईड आहे हे दोन्ही मॅच करायचे. इथे यू शेप कट आहे, ह्याच्यामधून हा जो पॉइंट आहे हा बघायचा असतो. हम्म. आणि हा जो फ्रंट साईड आहे तो तुमच्या टार्गेटवर आला पाहिजे. ओके, हा असतो मेजर. आपल्याला हे करायचं असतं. आपण बघूया आता सिंगल शॉट. आता झालं ऑटोमॅटिक दोन्ही. तर हे असतात सेफ्टी मेजर आपण जे फॉलो केले पाहिजेत आपल्या प्रत्येक शूटिंग मध्ये. ओके, ही गन आहे. आता दादा पण चालवेल, एकदा मी त्याला दाखवतो. ओके, चला. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलास दादानं ती गन यूज करून दाखवलाय. सिंगल मोड आणि ऑटो मोड मध्ये पण दाखवलाय. आता मी पण गॉगल घातले. दादा म्हणतात तू पण एक ट्राय कर. बघूया, आपल्या काय सवय नाही, पण बघूया कशी काय पकडायची ती. फर्स्ट टाइम गन हातात घेतलेला आहे आणि पण शूट करू. बघूया, तो अनुभव वेगळा, म्हणजे गन हातात घेऊन शूट करण्याचा फिलिंग आहे ना ती, म्हणजे काय सांगण्याच्या पलीकडची आहे. तर इकडे आपल्या एक बुलेट लोअर करून घ्यायचा आतमध्ये. वेगळा वाटतं जरा. असलं पाहिजे, हा वेगळा फिलिंग पण असला पाहिजे. वेगळा फिलिंग जरा, आणि म्हणजे हातात गन करून शूट हा. करणं म्हणजे काय सांगू शकत नाही असं. आणि कोण सहसा देत पण नाही. हा, ठीक आहे. सिंगल मोड झाली आहे. आता ऑटो मोड वर बघूया कसं होतंय ते. कारण सिंगल मोड वर काय एवढं वाटत नाही व्हायब्रेशन, पण आता ऑटो मोड वर बघायचं गेलं तर आता जाम व्हायब्रेशन होणार वाटतंय. तर आता बघूया ह्याचं कसं आहे. हे इथे ऑटो, आता ऑटोमॅटिक. आता झाली आई ऑटोमॅटिक वरती. तर आपण बघूया, परत एकदा ट्राय करूया. आता जरा ऑटोमॅटिक म्हणजे जरा वेगळं वाटतंय जरा. कसं वाटलं? कसं वाटलं? डेंजर आहे. म्हणजे ज्याला सवय आहे ना तो करू शकतो, पण आमच्यासारखे कधीतरी येतील, कधीतरी गण धरतील ना, त्या व्हायब्रेशन होतंय. कारण स्कोप भेटत नाही बरोबर, कारण त्याला सवय असते. सवयीचा परिणाम आहे, बाकी काही सांगू शकत नाही. पण जी फिलिंग आहे ना गण हातात धरून शूट करण्याची, ती वेगळी आहे. म्हणजे सांगू शकत नाही शब्द, अशीच फिलिंग आहे. भारी वाटलं एकदम. फर्स्ट टाइम ट्राय केलंय काहीतरी याचं नवीन. हा, आपण बघा लोडिंग कसं करायचंय. हे लोड, आपण बघूया हे आपले निशाणे कसे आहेत बघा. निशाने बघूया. बघा, हे आपले आत्ताचे जे 5 होते 6 मारलेत मी. हे सगळे बघा, हे निशाणे आहेत आपले. आणि बाहेरचे आहेत ते आपले दुसरे. ते पिस्तॉलचे आपल्या. पिस्तॉलचे बाहेर बसलेले. चालतंय, हे बघितले आपण पीसीबी गन. इथे तुम्ही या, ट्राय करा आणि रिव्ह्यूज द्या आमच्या दादाला पण. दादा एवढी मेहनत करतो, व्हिडिओ बनवतो. खूप चांगले चांगले ह्याचे मी स्वतः बघितलेत व्हिडिओ. खूप चांगले व्हिडिओ पण बनवतो हा. आणि मेन तर हा आपल्या रिजनल लँग्वेज वरती बनवतो. असं नाही की जर मला व्ह्यूज पाहिजे तर मी हिंदीमध्येच बनवू किंवा एकदम इंग्लिशमध्येच बोलू. तसं काही नाही. दादा एकदम फ्रँकली मराठी आणि चांगली मालवणी बोलतो. मालवणीमध्येच तो मला विचारतो, मी त्याला उत्तर मराठी देतो. फक्त थोडंफार आम्हाला हे पण समजतं सगळं मालवणी. मला मालवणी सगळ्यात जास्त जेवण खूप आवडतं. मी नक्की येईल मालवणला आणि दादाला भेटेल, नक्की भेट देईल त्याच्या गावी. नक्की भेट. आणि इथे तुम्ही नक्की भेट द्या आमच्या जागेवरती. आम्ही खूप साऱ्या गोष्टी तुम्ही बघू शकतात. मी एवढ्या ऍडव्हान्स केल्यात की जसं की तुमचं हे पुली मशीन असू द्या, तुमचा हा टार्गेट, म्हणजे मी सेफ्टीसाठी पण सगळ्या गोष्टी ठेवतो. जसं की हा सेफ्टी गॉगल्स आहेत आपले, हे हेडफोन्स आहेत, त्यानंतरला ही पुली मशीन आहे. आणि मेन तर इथे पर्सनल एक जण असतो. जेव्हा पण तुम्ही शूटिंगला येतात तिथे वरती तुमच्यासोबत एक व्यक्ती पण असेल आमच्या इथून, जे तुम्हाला गाईड करतील कशी चालवायची कशी नाही. तुम्ही कधीच हातात आयुष्यात घेतली नसेल गन, तरी यावरती आम्ही तुम्हाला प्रत्येक एक एक बोलतात ना बारीक बारीक गोष्टी, फर्स्ट स्टेप पासून ते शेवटच्या स्टेप सगळं आम्ही तुम्हाला गाईड करू. ओके, तर आता आपण हे शूट करून सगळ्या गन बघितल्या. हो, तर ह्याच्यानंतर आपण स्कोप बघूया काय.
हा स्कोप दाखवणार होता ना? स्कोप दाखवतो ना. तर Scope खाली आता आपण प्रत्येक गनला जे म्हणजे ज्या ज्या गनला स्कोप लागणार आहेत ना हा, ते हा. स्कोप आपण बघूया, कुठले कुठले स्कोप आहेत ते इथेच बघू आपण. इथेच बघूया ना. हो हो, मी आणतो, ओके. 1 मिनिटात आणतो लगेच. आता बघूया आपण आपल्याकडे जे जे स्कोप अवेलेबल आहेत ते बघूया. हे जे आहे हा बुशनलचा, ह्याला बोलतात 3-9. 3-9 म्हणजे एक ऑब्जेक्ट आपला जो पण असेल तो 3 पटीने मोठा दिसेल आपल्याला, आणि तेच 3 ते 9 पर्यंत, म्हणजे एक ऑब्जेक्ट लावलाय आपण तिथे तर तो 9 गुणा मोठा दिसेल आपल्याला. तसा हा स्कोप आहे. त्याच्यानंतरला हा एकदम बेसिक वाला आहे. आणि त्याच्यानंतरला आता जी ब्रँडेड कंपनी आहे, जी सगळ्यात बेस्ट कंपनी आहे आता सध्या तर इंडियामध्ये, ती आहे डिस्कवरी. डिस्कवरीचे माझ्याकडे 3 मॉडेल आहेत. एक हा 3-9चाच आहे, पण ह्यांच्यामध्ये क्लिअरिटी, या डिस्कवरी स्कोपमध्ये क्लिअरिटी सगळ्यात जबरदस्त आहे. हा पण 3-9चा आहे. आपण 3 ते 9 गुण्यापर्यंत जातो. आणि हा येतो त्याच्यानंतरचा 4-16. 4-16 म्हणजे हा 4 ते 16, म्हणजे एक ऑब्जेक्ट तुम्हाला 16 गुणा मोठा करून दाखवेल. आणि ह्याच्यामध्ये एक स्पेसिफिकेशन काय, हा यार्ड वरती सेट होतो. यार्ड असतात, यार्डमध्ये आपल्याला सेट करता येतो, म्हणजे अजून क्लिअर विजन येतो. हा एक ह्याचा प्लस पॉईंट आहे. आणि त्याच्यावरून मोठा अजून एक आला, हा येतो 6-24चा. हा त्याच्यापेक्षा लांबीचा, म्हणजे जवळजवळ 100 ते 150 मीटरचा हा विजन एकदम क्लिअर करतो. हे म्हणजे असे 4 टाईप आहेत आपल्याकडे. हे पण तुम्ही बघू शकतात, हे पण तुम्ही घेऊ शकतात एक्सेसरीज म्हणून. आणि हे फक्त त्याच गनला लागतात ज्या गनला इथे रील असते, इथे हा कट असणं गरजेचं आहे. आणि हे सगळ्या प्रीमियम मॉडेल्सलाच असतात. आता ही जशी की ही बेसिक मॉडेल आहे SDPची, हिला नाहीये, हिला स्कोप वगैरे नाही बसत. पण प्रेसिहोलची एथेना आहे, तिला बसते. आणि SDPची आपण जशी की खाली बघितली स्नायपर, तिला पण बसतो स्कोप. ओके. तर आता आपलं सगळं झालेलंच आहे. हा. तर आणि काय दाखवायचं आहे काय तुझ्याकडे? हा काय राहतो. आता तर मी भरपूर काय दाखवलंय. हा. अजून एक नेक्स्ट व्हिडिओ बनवूया. हा. अजून पण मी खूप साऱ्या गोष्टी आणतोय, अजून येतील आपल्याकडे, अजून नवीन नवीन गन्स पण येतील. आणि खूप साऱ्या अजून तर बघायचं पुढे हा कसं कसं चालू आहे. दादा जसं आज आलाय, मला तर आवडेल तो अजून एकदा येऊ माझ्याकडे, अजून एक व्हिडिओ शूट करू माझ्यासोबत. आणि ह्याच्यानंतरला झालं तर आम्ही बाहेर पण कुठे एक प्रोग्राम ठेवू, त्याच्यामध्ये आम्ही शूटिंग करून दाखवू की कशा सगळ्या आपण गन चालू शकतो आउटडोअरला पण. त्या सगळ्या आपण पुढे इन फ्युचर कधी झालंय, हे परत झालं, आमचं भेटणं झालं, आमचं बोलणं झालं चांगलं अजून पण, तेव्हा करूच आपण व्हिडिओ. ओके. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितला सगळं गनचा कसा काय होता. त्या गनची ॲसेसरीज बघितला आपण, स्कोप बघितला, कुठले कुठले गन अवेलेबल आहेत ते पण बघितला, एअर गन कुठले अवेलेबल आहेत ते. आणि हे गन घेताना लायसन्सची गरज लागत नाही. ती सांगायची गोष्ट म्हणजे गन कोण पण यूज करू शकता. आणि इकडे गन कशी यूज करायची ते पण इकडे शिकवलं जातं. जर तुम्ही नवीन घेतलात तर कसं काय यूज करायचं ते पण इकडे सांगले आता. तर व्हिडिओ आता इथेच थांबवते, व्हिडिओ जास्त करून मोठं होईल त्यामुळे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर कोण नवीन असतात तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण असल्या एअरगनच्या म्हणजे ह्याच्यात पण पडत नाही, म्हणजे कोणाला माहीत पण नसतं. असे ह्याच्या शॉकिंग पण थोडीफार कमी आहेत, कारण कमी आहेत म्हणजे कोणाक माहीत पण नाही. आता मुंबईत एअरगनचा एवढा मोठा शॉप होता ठाण्यात. आता ही व्हिडिओ बघितल्यानंतर भरपूर जण मला वाटतं याच्यापर्यंत ॲट्रॅक्टिव्ह होतील त्या गनच्या ह्याच्यात विषयात. तर व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा. तर आता आपण इथे थांबूया. टाटा आणि बाय बाय. तर बघूया, पाऊस पडायला सुरुवात होईल मुंबईत. अजून पावसाचं थेंब नाही पडलं, गावात पडलो पण आता गेलो, दरी मारलं आहे. तर जाऊया आता जरा इकडे. आता सगळं पॅक चालू आहे, पण आता घराचे वाजले 3. चला.